नमस्कार, आप देख रहे हैं ज़ेन10 न्यूज़। जाने माने समाज सेवक एवं आरटीआई कार्यकर्ता विनोद सोनकामले के द्वारा किया गया पत्र व्यवहार और उसकी जानकारी मिलने के बाद पुलिस में शिकायत के बाद उन्हें फ़ोन पर दी गई चेतावनी और धमकियां। दरअसल यह घटना एक वाहन पर अवैध तरीके से किसी और चीज़ को लोड करने पर है, जिसको लेकर आरटीआई कार्यकर्ता विनोद सोनकामले ने पर्दाफाश किया, जिससे कर्मचारी की नौकरी पर सवाल उठने लगे हैं, जिसको लेकर अब विनोद सोनकामले को धमकियां और चेतावनी की बातें एक फ़ोन कॉल पर हुए रिकॉर्डिंग के जरिए सुना जा सकता है। ऐसे में आइए देखते हैं एक खास रिपोर्ट। साहेब हॅलो, सकाळी फोन केला का ना साहेब, तेवढं करून टाका ना त्याचं बिचारायचं काम। का करू? त्याला ते याच्यावर तुम्ही फेसबुक वरून काढून टाका ना साहेब। नाही का काढू? हा बरं काढू। अहो त्याला कामाला घेत नाही साहेब, म्हणून मी साठी। काय करू? मी काय करू? हा मी काय करू मग नाही घेत तर? अहो तुम्ही फेसबुकला टाकला म्हणून त्याला कामाला घेणार ना। हा मग त्याने चोरी का करायची? चोरी थोडी त्याने केली, त्याच्यावर काय राबीट भरले का त्यांनी? अरे थर्मोकॉल आहे त्याच्यावरती। तो फोन ठेव रे, फोन करू नको परत मला। चल फोन करू नको, ठीक आहे चालेल ठेव हो चल। ना। हा ठेव। हा मग बघतो मी पण। काय ठीक बघतो आहे। रे? धमकी देतो का तुम्हाला? हा धमकी देतोस तुम्हाला? धमकी देत नाही मी, हा. धमकी नाही देत। इज्जतीमध्ये तुम्हाला बोललो, इज्जतीमध्ये सकाळपासून, कळलं ना? नाही तर काय? इज्जतीमध्ये बोललो नाही तर काय करणार रे तू? ना। काय करणार तू? मग तुम्ही कोण होता असं याला टाकायला फेसबुकला? का तुम्ही काय हे लागले का? काय कोण का BMC चे अधिकारी लागले का? तू बोलणार कोण मला? हा तू कोण बोलणार? मी कोण बोलणार आहे? मी सांगतो ना कोण बोलणार, आपण समोर भेटल्यावर सांगतो। तू धमकी देतोय का? तू धमकी देतोय मला? धमकी नाही, धमकी नाही, इज्जतीमध्ये बोललो साहेब म्हणून। तुम्हाला सकाळपासून मी 10 वेळा फोन केला असेल। तू कोण बोलणार मला? ऑफिसला या, घाटकोपरला असेल मध्ये। मी कशाला तुझ्या ऑफिसला येऊ? अरे तू कोण मला बोलणार आहे? मी कोण आहे म्हणून? अरे तू मला बोलणार कोण आहेस? हा तू मला सांगणार कोण? लोकांच्या नोकरीवर लाथ मारायची का? लोकांच्या एकामुळे 4 जणांच्या नोकरीवर लाथ मारायची का? तू मला सांगणार कोण? हा तू सांगणार कोण? तुम्ही टाकणारे कोण आहे मला ते सांगा ना। कोण टाकणार आहे? रेकॉर्डिंग करा, रेकॉर्डिंग करा त्याची। हा कर कर। हा रेकॉर्डिंग करा। हा तू धमकी देतो ना मला? तू धमकी देतो ना मला? धमकी नाही, धमकी नाही, मी असलीयतेने सांगतो तुम्हाला, इज्जतीमध्ये। सांगणार कोण? अरे तू मला सांगणार कोण? हा तू कोण आहेस मला सांगणार? अरे बाबा तू कोण आहे बरं टाकणार आहे मला ते सांग ना। तू कोण आहे? आमचा अधिकारी का BMC चा कोण? मी दक्ष मला ते नागरिक सांग आहे। ना। मी दक्ष नागरिक आहे। हा मग मी पण काय करताय BJPचा, कळलं ना? राहू दे ना, मला काय घेणं मला हक्क आहे तुला विचारायचा। तुझा कसला अधिकार आहे मला विचारायचा? हा मग अधिकार आहे ना, मी दाखवतो ना आता काय अधिकार आहे ना। ठीक आहे दाखवतो, ठेव। कधी दाखवतो? हे रेकॉर्डिंग करून ठेव रे याची। तू कधी दाखवतो रे? हा कधी दाखवतोस? हा मग तुम्ही कधी डिलेट मारला मला ते सांगा। मी तुम्हाला इज्जतीमध्ये बोललो? मी नाही करणार। तुम्ही ते डिलेट मारा लोकांची नोकरी एका माणसाच्या मुळे 5 माणसांच्या पोटावरती लाथ येते। किती? 5 माणसांच्या। मी डिलीट करणार नाही। करणार नाही ना? मग ठीक आहे, ठीक आहे, करणार नाही ना। मग आता मला काय करायचं ना, मी करीन आता। बरोबर ऍड्रेस शोधून काढलाय, सगळं काढलंय। हा काय करणार? काय करणार तू? हा मग आता मी काय करणार? आता तुम्ही जर नाही करीत ना तेव्हा मी बघा आता मला काय पुढे करायचं ते। तू धमकी देतोय ना? तू धमकी देतोय? धमकी नाही, मी आमदाराचा माणूस आहे, धमकी नाही देत, करून दाखवतो काम। आमदाराचा माणूस आहे? आमच्याकडे असतंय ना, करून दाखवतो काम। म्हणजे काय काम करणार तू? हा ते मी बघतो ना आता काय करायचं। तुम्हाला नाही डिलीट मारायचं ना, एकामुळे 4 माणसाची नोकरी घालवतोय ना। ठीक आहे, बरेचसे कंप्लेंट आहे तुमच्या, एक नाही कंप्लेंट, बरेचसे कंप्लेंट आहे। तू त्याला चोरी करायला सांगितलीस का? तू सांगितलं भंगार गोळा करायला? चोरी सांगितली नाही मी तुम्हाला, इज्जतीमध्ये बोललो साहेब डिलीट मारा, आपला माणूस आहे, तुम्ही पण आपले। इज्जतीमध्ये साहेब, एका माणसामुळे 4 माणसाच्या पोटावरती पाय येतात। कुणाची नोकरी घालून तुम्हाला बरं वाटतं का? तुमच्या पोटावर कोणी लाथ मारली तुम्हाला बरं वाटेल का? चोरी काय केली त्यांनी? त्याला पगार मिळत नाही का गाडीचा? हो साहेब चोरी नाही केली कुणी पण, आपल्या पोटासाठी काय त्यांनी थर्माकोल टाकलं होतं। व्हिडिओ मध्ये बघा, तुम्ही फेसबुकला टाकलं त्याच्यामध्ये बघा, कळलं ना? ते लीगल आहे? माझ्या मामांना पण बोललो, प्रकाश मोरे यांना पण बोललो सकाळी, म्हणलो मी अशा माणसाला सांगितलं। शेवटी नाही ना, मला आता नियमाप्रमाणे ना दिली मामाकडे जाईल आणि दिली मामाकडून तुमची सगळी माहिती डिटेल काढतो। बरं अजून काय करणार? हा बस अजून काय करणार? मग मी कळन तुम्हाला मी कोण आहे आणि कुणाचा नातेवाईक आहे ना, मग ते कळन तुम्हाला। कळल्यावर काय होईल? हा मग बघू ना आपण। असं नाही करायचं साहेब, असं नाही करायचं। एखाद्याच्या 4 माणसाच्या पोटावरती आहे ना, कधी लाथ नाही मारायची। हा तुम्ही मला बसून सांगा ना की बाबा मी असं केलंय, आपल्याला काय, आपल्याला हे मी तुला काय सांगू? मी तुला काय सांगू? तू कोण आहेस मला विचारणार?
अहो मी कोण आहे, माझ्याकडे आले तर मी विचारणार ना तुम्हाला कोण आहे. मी पण सामान्य माणूस आहे ना तुमच्यासारखाच. मग तुला काय अधिकार आहे मला विचारायचा? मग तुम्हाला काय अधिकार आहे साहेब, तुम्ही लोकांच्या नोकरीवर लाथ मारायचा, मला ते सांगा. मी सांगतोय ना, मी दक्ष नागरिक आहे, अहो मी बेकायदेशीर पण काम होणार. कार्यकर्ता आहे, मी पण सांगतो मी ना काय तुम्हाला, करू? मी पण मग काम कार्य कर करतोय, ना. मी पण एक लेबर आहे, कर मी ना पण काम मग. करतोय. बस मग कर ना अजून बाबा, तुम्हाला कर काय ना. सांगतो. अरे कर ना बाबा, तू धमक्या देऊ नको ना मला. धमक्या का धमक्या देतो नाही ना, धमक्या नाही. मी आता तुम्हाला सांगतो, धमक्या नाही देत. तुम्हाला करून दाखवलं मग तुम्हाला कळेल मी कोण कर आहे. बाबा, तू कर. तुम्ही मला सकाळी सांगत होते ना, तू रवी शिंदेला ओळखताय, रवी शिंदेला विचारा माझं नाव. मी सगळ्या बोललो नाही कॉन्ट्रॅक्टरला तुला. विचारा माझं नाव, तुम्हाला सांगतो. मी तुला नाही बोललो कोणाला ओळखतो का, कळलं ना? तूच मला सांगितलंस त्याच्याकडे काम करतोस म्हणून, समजलं का? काय मी तुला विचारलं नाही तू कोणाला ओळखतोस का मी म्हणून. नाही विचारलं ना, स्वतः तर सांगितलंस मी तू. कुणाचा भाषा आहे ना, मग तुम्हाला कळेल. अरे तू आणि कोणाचा जेव्हा पण काम भाषा वाजवीन ना तेव्हा तुम्हाला कळेल. अच्छा, म्हणजे तू काम वाजवणार आहेस माझं? हा बरोबर वाजवणार आता. तुम्ही जशी लोकांची माहिती काढता ना, तशी मी पण तुमची माहिती तू माझं काढली. तू माझं आणि काम मी पण वाजवणार आहे तुमच्यावर का? टाकणार आहे काय टाकायचं ते. म्हणजे तू माझे काम वाजवणार आहेस माझं तू? अहो काम वाजवायचा प्रश्न नाहीये. तुम्ही लोकांच्या 4 माणसाच्या पोटावर लाथ मारले का नाही, तुमच्या जशी पोटावर कोणी लाथ मारले तर तुम्हाला किती मिरची लागणार? मग त्यांनी बेकायदेशीर काम का करायचं? अहो साहेब मी बोलतो ना, त्यांनी त्याची आई घातली. बस त्यांनी त्याची आई घातली. बरं तुम्ही शाने जाणती माणसं होता ना, तुम्ही ना एका माणसामुळे 4 माणसाच्या पोटावर लाथ मारायची ना. अरे पण तू मला काय सांगतो रे बाबा? तू आहेस कोण मला सांगणार एवढा? तुला काय अधिकार आहे मला एवढा? तू रुबाबाने विचारतो, मला धमकी देतो तू. हो बरं, तुम्हाला काय अधिकार आहे लोकांची नोकरी घालवायची ते मला सांगा ना. मी बोललो ना, मी दक्ष नागरिक आहे, बेकायदेशीर काम होणार तर मी मी तक्रार पण करणार. समाजसेवक आहे, मी पण समाजाची कामं जा ना, करतो, मी सेवा पण करणं, समाजसेवक जा आहे, ना. मला पण अधिकार आहे विचारायचा. अरे मग सेवा करणं बाबा, मला धमकी का देतोय तू? धमकीचा प्रश्न नाहीये, धमकीचा नाही. तुम्ही जे डिलेट मारलं नाही, तुम्ही लोकांची नोकरी का घालवायला मारू? लागलं ना, तर मग मला काय करायचं ना आता. तुमची मी सगळी माहिती काढली, डिटेल काढली, तुम्ही काय कामं करताना मी तेव्हा करीन ना, मग तुम्हाला करून दाखवीन. कर धमकी बाबा, नाही देत. कर माझं काय करायचं करतो. हा ठीक आहे ठीक आहे. ठीक. हे रेकॉर्डिंग झाली ना, बस. हा ठीक.